हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? आजची फरमाईश बघा काय आहे, गाजरचा हलवा. गाजर असे बारीक बारीक होते म्हणून मी काय केलं, मिक्सरमधून त्यांना बारीक करून घेतलं. बघा मिक्सरमधून पण बारीक केल्यावर वाटतच नाही आहे की आपण हे खिसले नाही आहेत असं. आता काय करायचं, कढईमध्ये 3 चमचे तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये 1 कप गाजर आहे खिसून घेतलेलं, मोजून घेतलेलं. इथं आपण प्रमाणात साखरला चांगलं तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. 5 मिनटं भाजल्यावर त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. आता असा कलर चेंज झाल्यावर त्यामध्ये 1 कप आपण मोजून घेतले ना, अर्धा कप साखर घालून घ्यायची आहे. 1ला अर्ध्या प्रमाणात साखर घालून घ्यायची आणि ती पण चांगली सगळी मिक्स करून घ्यायची आहे. आता साय आणि दूध आहे ते पण आपण यात घालून घ्यायचं आहे. घट्ट साय घालून घ्यायची म्हणजे मस्त लागतो हलवा एकदमच. आता तो पण सगळा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का गाजर हलवा, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता साखरसुद्धा मेल्ट झालेली आहे. वेलची पूड घालायची आहे अर्धा चमचा घातलेली आहे. ती पण सगळी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गाजर हलवा एकदम मस्त लागतो आणि सीझन चालू आहे ना गाजरचा. एकतारी पाक वगैरे आपण करणार नाही आहे. आता बदाम आणि काजू आहेत ते पण घालून घेतलेले ड्रायफ्रूट्स, म्हणजे चव अजूनच वाढते. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे. आता खवा आहे, खवा पण घालून घेतलेला आहे. तो पण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. खवा घातलं ना अजूनच टेस्ट अप्रतिम लागते. हे बघा कलर सुद्धा चेंज झालेला आहे. मस्त गाजर हलवा तयार आहे. जास्त वेळ पण लागत नाही. अशा प्रकारे केलं तर खिसायला खूप वेळ लागतो, म्हणून वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि मग मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मस्त गाजर हलवा तयार आहे. साखर पण सगळी विरघळलेली आहे त्यातच. पाक एकतारी वगैरे घ्यायचा नाही. साखर अशी विरघळली तर 5 मिनटं ठेवायचं आणि गाजर हलवा तयार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा आणि चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.